ठाण्यातून एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय, ज्यामुळे सर्वांना धक्का बसलाय। अनेक वर्षांपासून बेपत्ता व्यक्तींच्या फाईल्समध्ये दडलेले एक प्रकरण आता एका भयानक सत्यासह उघडकीस आलंय। सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळखला जाणारा एक व्यक्ती एक निर्दयी मारेकरी असल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार 12 वर्ष जुन्या या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखेने सुरेंद्र पांडुरंग पाटील याला त्याचे 2 साथीदार चंद्रकांत गायकवाड आणि सुरेश देगावत उर्फ छोटू याच्यासह अटक केली आहे। 2014 मध्ये 23 वर्षे करण बागुल डोंबिवलीच्या दावडी परिसरातून अचानक गायब झाला। कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांना बराच काळ कोणताही ठोस पुरावा सापडला नाही। हे प्रकरण हळूहळू मागे पडले। अलीकडेच मिळालेल्या एका माहितीमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले। गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली, ज्याने हत्येमागील संपूर्ण रहस्य उघड केले। 7 एकर जमिनीच्या व्यवहारातून झालेला आर्थिक वाद हे यामागील कारण होते। 4 ऑक्टोबर 2014 रोजी करणचे अपहरण करून त्याला दावडी येथील पाटील याच्या कार्यालयात आणण्यात आले। तेथे सुरेंद्र पाटील याने लोखंडी सळीने त्याच्या डोक्यावर वारंवार प्रहार करून त्याला जागीच ठार केले। हत्येनंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका गाडीत टाकून मुरबाड येथील बारवी धरणाजवळच्या जंगलात नेऊन फेकून दिला। त्यावेळी मृतदेह अज्ञात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु फेर तपासणीत त्याची ओळख करण बागुल असल्याचे निश्चित झाले। पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली। न्यायालयाने त्यांना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हत्येमागे वापरण्यात आलेली लोखंडी सळई जप्त करण्यात आली आहे। हे प्रकरण 12 वर्ष जुनं असलं तरी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे ते सोडवण्यात आले आहे। या कटात आणखीन कोण कोण सामील होते याचा देखील आता तपास सुरू आहे। 2014 मध्ये करण बागुल याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती। त्या 2014च्या गुन्ह्यामध्ये अपहरित इसम करण बागुल याचा मर्डर खून झाल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या संबंधानं युनिट 3 ला गोपनीय माहिती मिळाली होती। पुराव्याच्या आधारे तपास केला असता अपहरित इसम करण बागुल याचा मर्डर झाल्याचं निष्पन्न झाल्याच्या अनुषंगानं 3 आरोपींना त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये यापूर्वी सुरेंद्र पाटील रील स्टार राहणार डोंबिवली, त्याचबरोबर चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत असे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। या 3 आरोपींनी अपहरित इसम करण बागुल याचा 4 ऑक्टोबर 2014 रोजी लोखंडी रॉडने त्याला मारहाण करून त्याचा मर्डर केला लक्ष्मी अपार्टमेंट डोंबिवली येथे। त्यानंतर त्याची बॉडीची विल्हेवाट त्यांनी बारवी डॅम मुरबाड या ठिकाणी जंगलामध्ये त्याची बॉडी तिथे पुरून ठेवली। त्या अनुषंगानं युनिट 3 चा तपास सुरू आहे। सध्या 3 आरोपींची पोलीस कोठडी 2 मे पर्यंत आहे। गुन्हे शाखा घटक 3 ला गोपनीय माहिती मिळाली होती की या 3 इसमांनी करण बागुलचा मर्डर केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही काही प्राथमिक चौकशी केली, काही पुरावे निष्पन्न केले, त्या आधारावर खून झाल्याचं निष्पन्न झालं।